आज अति तात्काळ या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यामाग जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीच्या अनुषंगाने या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। त्या पत्रकार परिषदेला आमचे उपनेते तथा संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करतात। आपण संबोधित करावं पत्रकार परिषदेत बोलो। आजची पत्रकार परिषद घेण्यामागचा एक मेन उद्देश असा आहे की गेल्या महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती मतं किंवा कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून आले हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। आणि गेले 12 ते 13 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस प्रामुख्याने त्यांचे या जिल्ह्यातले आमदार राजेश विटेकर यांनी आमच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्क साधून त्यांनी एक आम्हाला सांगितलं की बाबा शिवसेनेचा अध्यक्ष जिल्हा परिषदेला करू, उपाध्यक्ष आमचा राहील, उबाटाचे 6 लोक पाठिंबा देतील, राष्ट्रवादीचे 2 लोक पाठिंबा देतील, काँग्रेसचे 2 लोक पाठिंबा देतील, अशा पद्धतीने आम्हाला सांगण्यात आलं। आणि 12 ते 13 दिवस मुंबई आणि ठाणे या ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून आलेले उमेदवार आणि आमचे उमेदवार सोबत होते। पण अचानक राजेश विटेकर, सर्वांनाच माहित आहे आमदार आहे राजेश विटेकर, त्यांनी सरड्याप्रमाणे आपला रंग बदली केला आणि काल भारतीय जनता पक्षाच्या तंबूमध्ये गेले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला सांगितलं की मी तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्हाला पाठिंबा जाहीर करतो, मला माझ्या भावाला उपाध्यक्ष करायचं आहे। आणि तशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी राजकारण केलं। भारतीय जनता पक्षाने सुद्धा आम्हाला फसवलेलं आहे। सुरुवातीच्या काळापासून भारतीय जनता पक्षाने आम्हाला सांगितलं उपाध्यक्ष शिवसेनेचा देतो आणि कॉप मेंबर देतो, तुम्हाला एक सभापती देतो, अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सुद्धा आम्हाला सांगितलं। तदनंतर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला, उबाटाचा पाठिंबा घेतला आणि आज त्यांचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राजेश विटेकर यांचा भाऊ उपाध्यक्ष आज या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरलं। शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, शिवसेनेला धोका दिला, शिवसेनेशी गद्दारी केली आणि ही गद्दारी राष्ट्रवादी काँग्रेसनी विटेकरांनी केलेली आहे। माझा आरोप आहे विटेकरावरती आणि भारतीय जनता पक्षावर सुद्धा आरोप आहे। आम्हाला देतो म्हणलेलं पद त्यांनी दिलं नाही आणि आज त्यांनी राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरच्या भावाला उपाध्यक्ष केला। म्हणून आज माझे 3 जिल्हा प्रमुख असतील, पदाधिकारी असतील, मी माझ्या वरिष्ठांच्या कानावरती घालून एक शिवसैनिकामधलं रक्त सळसळलं पाहिजे आणि आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे म्हणून आज आम्ही रागापोटी, आमच्यावर झालेल्या अन्यायापोटी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जनसामान्य माणसापर्यंत, मतदारापर्यंत हा निर्णय गेला पाहिजे। तुमच्या माध्यमातून ही शिवसेनेवर अन्याय झाला हे जनतेपर्यंत कळालं पाहिजे म्हणून तातडीने या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली। मी या राष्ट्रवादी काँग्रेसचा, भारतीय जनता पक्षाचा निषेध करतो आणि आज आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी या निवडणुकीवरती बहिष्कार घातलेला आहे। अजिबात होणार नाही। आम्हाला त्यांनी सांगितलं सभापती पद देतो पण आम्हाला नको आहे ते, आम्हाला आमचा सन्मान मिळाला पाहिजे होता म्हणून आज तुमच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत हा मेसेज आमचा पोहोचला गेला पाहिजे। हे बघा, आम्ही राष्ट्रवादीला ऑफर दिली नव्हती, राष्ट्रवादीने स्वतः आम्हाला ऑफर दिली होती। आमच्या वरिष्ठ नेत्यापर्यंत ते गेले होते आणि पक्षाचा आदेश पाळणं हे आमचं कर्तव्य आहे। पण त्यांनी ठरलं होतं की आपण लास्ट पर्यंत सोबत राहायचं, शिवसेनेचा अध्यक्ष, आमचा उपाध्यक्ष, कुणाला काय सभापती पद द्यायचं हे ठरलं होतं। पण त्यांनी काल परत जे करायचं तेच केलं।
100% शिंदे साहेबांची फसवणूक केली, पक्षाची फसवणूक केली, शिवसैनिकाची फसवणूक केली, कार्यकर्त्याची फसवणूक केली, जनतेची फसवणूक केली. त्या राजेश विटेकरला पाथरीमध्ये काँग्रेस चालतं, इथे उबाटा चालतो आणि आज भारतीय जनता पक्ष चालतो. हे रंग बदलू दल बदलू लोक आहेत. भाजपच्या नेत्यांनी निकाल लागल्याच्या नंतर पहिलं स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही शिवसेनेसोबत सत्तेत बसणार, मेघना बोर्डीकर यांनी. मग त्यांनी देखील शब्द फिरवला का? मी मेघनाथ म्हणजे शिवसेनेला इथं जे शिवसेना वाढते ते दाबण्याचा प्रयत्न आहे भाजपकडून. मी मेघनाथ बोर्डीकरांचं मनापासून अभिनंदन करीन. त्यांनी सुरुवातीला आपल्या माध्यमातून जाहीर सुद्धा केलं होतं, आम्हाला सुद्धा सांगितलं होतं, पण त्यानंतर त्यांचं आपसातलं राजकारण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी, त्या आपसातल्या राजकारणामध्ये मला पडायचं नाही. पण आम्हाला राष्ट्रवादीने स्वतः ऑफर दिली, आमच्या वरिष्ठ लेवलपर्यंत गेले, 13 दिवस सहलीवरती राहिले आणि तरी सुद्धा राजेश विटेकर आणि राष्ट्रवादीने आम्हाला धोका दिलेला आहे. तुम्ही भाजपवर सुद्धा टीका केली. भाजपला आम्ही आज पण बोललो, काल पण दिदीचं आमचं फोनवर चालू आहे. आमचे मोठे साहेब पण बोलले, सीएम साहेबांशी पण बोलले की बाबा उपाध्यक्ष आमचा करा, अध्यक्ष तुमचा करा. तरी सुद्धा त्यांनी आज नाही म्हटलं आम्हाला. मग ते टीका करणं भागच आहे. महाराष्ट्रामधली तुम्ही परिस्थिती बघताय, रायगडमध्ये शिवसेनेचं संख्याबळ 21 आहे, तरी सुद्धा राष्ट्रवादी सोबत जाऊन त्यांनी आम्हाला भारतीय जनता पक्षानं दगा दिलाच ना. संभाजीनगरचं उदाहरण आहे, संभाजीनगरला हीच परिस्थिती चालू आहे, परभणीमध्ये पण हीच परिस्थिती चालू आहे. भाजप हिंदुत्ववादी पक्ष म्हणून चेहरा असलेला राष्ट्रवादी चालतंय. बघा, भाजपचं हिंदुत्व आहे, आमचंही हिंदुत्व आहे, पण भाजप सोयीनुसार राजकारण करते, हे आम्हाला आवडत नाही. मग आम्ही सोबतच होतो ना. हे बघा, त्यांनी रायगडमध्ये आमचं संख्याबळ असताना राष्ट्रवादीला सोबत घेऊन तिथे त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष, त्यांचा अध्यक्ष, जिल्हा परिषदचा अध्यक्ष बसवला. म्हणून आम्ही राष्ट्रवादी आम्हाला स्वतःहून बोलली, उबाटा स्वतःहून राष्ट्रवादी, उबाटा आणि काँग्रेस स्वतःहून बोलल्यानंतर अध्यक्ष कुठल्या पक्षाला नको असतो. त्यांचे इंटरनल भांडणं आहे भाजपची. भाजपमध्ये 2 गट आहे, गुप्ते साहेबांचा वेगळा गट आहे, मेघनाथाईचा वेगळा. त्यांचे भांडणं मिटले नाही. आम्ही स्टार्ट पासून त्यांच्या सोबतच होतो, आजपर्यंत सोबत होतो. आता पण सकाळी जाऊन आलो, आज सकाळी त्यांनी निर्णय फिरवी. दोन नेत्यांपैकी कोणावर आरोप आहे? साहेब आमचा दोघावरही आरोप आहे. पहिला क्रमांकाचा आरोप आमच्याशी त्यांनी फसवणूक केली, आमच्याशी गद्दारी केली, आमच्याशी बेईमानी केली. त्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि विटेकर यांच्यावर आमचा पहिला आरोप आहे. भारतीय जनता पक्षावर सुद्धा आमचा आरोप आहे. त्यांनी आम्हाला असंच खेळवत ठेवलं आणि ऐन टायमाला आता सांगितलं की विटेकरच्या भावाला आम्ही उपाध्यक्ष देणार. दोघावरही आरोप आहे आमचा. हो 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 हो. हम्म. 3 वेळा त्यांनी आमच्याशी धोकाधडी केलेली आहे. हा, आता एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र हे बघा, एक सांगतो तुम्हाला, सत्तेमध्ये वर खाली आम्ही आहे, आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि आमचा पक्ष मोठा करायचा आम्हाला जे करायलाच पाहिजे. म्हणून काही वेळेला आम्ही समजवता करतो, पण 3 वेळेला आम्हाला धोका मिळाला. आपण बोलल्याप्रमाणे प्रत्येक वेळी धोका मिळाला. याप्रमाणे आमचे वरिष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी माझं आता बोलणं झालेलं आहे आणि शिंदे साहेबांनी सांगितलं पूर्ण ताकदीनिशी परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या पाठीशी उभं राहणार आहे. सभापती पद आपल्याला नको आहे, सन्मानाचं उपाध्यक्ष पद आणि एक सभापती दिला असतं तर आम्ही घेतला असतं. एक लक्षात ठेवा, महायुती सोबत जायचं. आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, तटकरे साहेब त्या ठिकाणी प्रेस घेतली, आपण सर्वांनी ती बघितली. त्या ठिकाणी शिवसेनेचा कोणी नेता नव्हता. उदय सामंत साहेब नव्हते, शिंदे साहेब नव्हते, कोणी नव्हतं. त्यांनी सांगितलं की महायुती सोबत जायचं. आमच्या नेत्यांनी आम्हाला अजून तसं सांगितलं नव्हतं, पण सन्मानानं जर आम्हाला पद दिलं असतं तर 100% आम्ही गेलो असतो. आता शिंदे साहेबांचे स्पष्ट निर्देश आहेत. काय विरोधात बसायचं ना. नाही, आम्ही आता विरोधातच. आम्ही बघा, शिवसेनेमध्ये छगन भुजबळ एकटे आमदार होते, तेव्हा विरोधी पक्षात बसले होते, सरकारला त्यांनी जेरीस आणलं होतं. आज तर आमचे 5 शिलेदार आहेत आणि आम्ही आमच्या पद्धतीने विरोधातच बसून शिवसेनेची भूमिका मांडणार. ओके. हा, तुम्हाला काय बोलायचे?